आदित्य उचल आणि लाऊडस्पीकर कर. हाय आदित्य, दिशा हियर. काय झालं? अरे तू तू तर पारूच्या फोनवर फोन केलास. माझ्याशी बोलायचं होतं का? माझ्या फोनला तर व्यवस्थित रेंज आहे. काय झालं? माझ्याकडे काही काम होतं, बोल ना. हाय, नाही पारू कुठे आहे? ती अरे फोटोशूट साठी रेडी होते. ती ना आदित्य खूप एक्साइटेड आहे फोटोशूट साठी. पण तू का टेन्शन मध्येस? तू तर इम्पॉर्टंट कामासाठी गेला होतास. मग ते इतकं इम्पॉर्टंट मीटिंग सोडून एका सर्वांच्या फोटोशूट मध्ये इतका इंटरेस्ट काय झाला आदित्य? नाही, पारूनी आईला फोन केला होता. शूट मध्ये काही प्रॉब्लेम आहे का? नो वे आदित्य, मी इथे असताना प्रॉब्लेम इम्पॉसिबल. प्रॉब्लेम होऊच नाही शकत. नाही नाही, पारू अशा छोट्या मोठ्या कारणासाठी फोन करणार नाही. खरंच सांग की तिकडे काही प्रॉब्लेम नाही ना? का केला होता पारूनी फोन? हो रे, खरंय तुझं. एकदम हुशार गोड मुलगी आहे, समजूतदार आहे खूप. पण फॉर सम रिझन्स तिचा माझ्यावर विश्वास नाहीये रे आदित्य. त्यामुळे तिला या फोटोशूट बद्दल एकदा क्रॉस चेक करायचं होतं सासू मॉम सोबत. त्यांची परमिशन हवी होती, त्यांचे ब्लेसिंग्स हवे होते. त्यामुळे तिने सासू मॉमला फोन केला होता. तुला तर माहितीच आहे ना किती इमोशनल टाइप्स नाटकं करत असते ती. पण ठीक आहे, मी तिला सांगते फोटोशूट झाल्यावर तुला कॉल बॅक करायला. ओके, सो लेट झालं, आम्ही पण तयारी करतोय. बाय, टेक केअर. हॅलो. सुमित्रा, हे झालं ना की पोळ्या करून घे. आणि शिवानी, तू ना सगळी डायनिंगची अरेंजमेंट बघ. हा, व्यवस्थित सगळं करशील ना? ए, मला माहिती आहे तुम्हाला तुमच्या लाडक्या पारूचा खूप पुळका आहे. पण आज इथे घरात जे काही घडतंय त्याची खबर बाहेर जाता कामा नये. ए सावित्री, तू बॉसच नाही सगळ्यांची, इन्चार्जच ना किचनची. मग तू यांना नीट समजवायचं. हे काय आहे, हे जे फोटोशूट चालू आहे ना ते सासू मॉमच्या परमिशनने सुरू आहे. आणि हे अर्जंट फोटोशूट असल्यामुळे ना मला कोणाचीच लुडबुड नको आहे यात. काय आहे, कंपनीच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. त्यामुळे इथे जे काही घडतंय त्याची खबर बाहेर जाता कामा नये. कळलं? खबरदार, जर कोणी सासू मॉमला किंवा आदित्यला कॉल करून कुठलंही इथलं अपडेट दिलं तर एका मिनिटात एकेकीला फायर करेन मी. कळलं ना? कळलं? आता थोबाड काय बघताय? कामाला लागा, चला. ए, काम कर, चल. दिशा, ऐक ना, या सर्वंट्सना तर तू शांत बसवलंस, पण फोटोजचं नेमकं काय करणार आहेस तू? व्हायरल. व्हायरल? आज पारूचं हे शॉर्ट आउटफिट्स मधलं फोटोशूट एकदा झालं की मग तिला जगाला तोंड दाखवायला जागाच नाही मिळणार. आणि तिचे ते फोटोज फक्त व्हायरल नाही करणार, ते एका वेगळ्या कंपनीच्या प्रोडक्टसाठी त्यांना यूज करायला सेंड पण करणार आहे. यामुळे पारूची बदनामी तर होईलच, पण सेकंडली तिने किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनी सोबत केलेलं ॲग्रीमेंट मोडलं असं सिद्ध होईल. आणि मग हे सगळं केल्यामुळे सासू मग तिला रागाच्या भरात घरातून हाकलून देते. सॉर्टेड. ऐक ना, तू त्या पारूला फार हलक्यात घेऊ नको हं? उद्या समज अहिल्या वहिनींपर्यंत हे सगळं गेलं, पारूने सगळं सत्य त्यांच्या समोर आणलं तर त्यांना काय उत्तर देणार आहेस याचा काही विचार केलायस तू? मी ना माझं सगळं प्लॅनिंग एकदम व्यवस्थित विचार करून करत असते. तोपर्यंत मी कुठली ॲक्शन घेत पण नाही. सो सासू मॉमनी काहीही प्रश्न विचारले ना तरी त्याची उत्तरं माझ्याकडे रेडी आहेत. ओके टॅमी?
100 राक्षस मेले तेव्हा ही दिशा जन्माला आली. दिसते त्यापेक्षा डेंजर आहे हा ही. सावित्री, मला तर सगळं बरोबर नाही वाटत आहे. आणि असं पण पारुने आधी फोटोशूट केलंय ना, मग आज दिशा मॅडम येऊन आपल्याला ओढून का गेल्या? मला काहीतरी घोळ वाटतोय. हो, मला पण काहीतरी घोळ वाटतोय. कारण नॉर्मल फोटोशूट असतं तर एवढं सगळं दिशा मॅडमना करायची काहीच गरज नव्हती. असं काहीतरी आहे ज्याला अहिल्या मॅडम परवानगी देणार नाही. म्हणून अहिल्या मॅडम नसताना हे सगळं चाललंय. पारूला पण मनाविरुद्ध हे सगळं करायला लागते. आणि आपलं दुर्दैव असं आहे की आपण पारूला काहीच मदत करू शकत नाहीये. जोकर बघायला मिळाला. काय काय पारू, काय तुझं? हा, तू अजून चेंज का नाही केलंयस? हे बघ, तुझी ही नाटकं आता बंद करायची. हा, तू एक फालतू ब्रँड अँबॅसिडर आहेस, कळलं ना? तुझं काम आहे हे, आमच्यावर उपकार करत नाहीयेस तू. तुझ्यासाठी ना तिकडे सगळी तयारी झालेली आहे. हा, अख्खं युनिट तुझी तिकडे वाट बघताय. आम्हाला लेट होतोय. तू हे नखरे सोड आणि चल कपडे चेंज कर. दामिनी मॅडम, हे बघा, मी 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 हात जोडते. मी अशी छोटी कापडं घालून मला 4 चौकात नेऊन माझी फजिती करू नका. मला नाही जमणार. मी 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 बस. हाती कर. याचा ना काहीच उपयोग होणार नाही, कळतंय ना? आणि पारू, कसं आहे ना, आपल्या दोघींचा एक मागचा हिशोब बाकी आहे अगं. आठवतंय? तुझी मेहंदी, मेहंदीचे डाग, माझा गाल, आठवतंय काही? तुझ्यामुळे मी स्वतःच्या कानाखाली मारून घेतली होती, तेही सगळ्यांसमोर. आणि तेच मेहंदीचे शिक्के घेऊन मी सगळीकडे मिरवत होते. आठवतंय ना? अगं पारू, तसलं काहीच करत नाही होता मी तुझ्यासोबत. तुझं नशीब समज. उलट आम्ही तुझे छान छान फोटो काढणार आणि आणि तुला प्रसिद्धी मिळवून देणार आहोत. आणि पारू, तुझं हे फोटोशूट एकदा का व्हायरल झालं ना की बघ, या अशा ऑफर्स येतील वेगवेगळ्या कंपन्यांमधून तुला. चल, मला नकोय दुसरं कुठलं बी काम. मला फक्त माझ्या देवी आईंची सेवा करायची. ही पारू, तुला स्वतः सासू मम्मी सांगितलं ना, हां? आणि त्यांनी जे काही कॉस्ट्युम्स सिलेक्ट केलेत त्यामागे नक्कीच काहीतरी रिझन असणार. आणि तुला तर माहितीच आहे, आपले प्रोडक्ट्स इंटरनॅशनल लेवलपर्यंत जाऊन पोहोचलेत. मे बी त्याच विचाराने सासू मॉमने हे अरेंज केलं असेल फोटोशूट. पण दिशा मॅडम, ती ती तसली कापडं घालून ना मला लई अवघडल्यासारखं होईल. आय नो, सुरुवातीला थोडा वेळ यू विल फील व्हेरी अनकम्फर्टेबल, बट आफ्टर सम पॉइंट यू विल फील टोटली फाईन. सगळं एकदम नॉर्मल वाटेल, ट्रस्ट मी. काय पारू, द बुलेट इज ऑलरेडी आउट ऑफ द गन नाव. खूप लेट झालं आपल्याला हे फोटोशूट करावंच लागणार आहे. त्यामुळे आता तू फटाफट रेडी हो प्लीज. नाहीतर मी एक काम करते, मी तुला चेंज करायला हेल्प करते. ओके, चल. दामिनी आंटी, मी आलेच. दिशा मॅडम, ती आता एकदा फोटोशूट झालं ना की पारूची बरबादी झालीच म्हणून समजा. मग आयुष्यभर तिला मोलकरीण बनूनच राहावं लागेल. पण ही दिशा डेंजरपेक्षा डेंजर आहे. हा, इतकं गोड बोलत होती त्या पारू सोबत. पण या दामिनीला सुद्धा आता तिच्या गोड बोलण्यापासून जरा जपून राहायला पाहिजे. किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीज हे अनेक वेगवेगळ्या बिझनेसमध्ये आहेत, पण सगळेच प्रोजेक्ट बिझनेससाठी केले जात नाही.
काही प्रोजेक्ट्स बिझनेसच्याही पलीकडे असतात आणि हा प्रोजेक्ट, ही शाळा, हा त्यातलाच एक भाग आहे ज्यासाठी आपण इथे सगळे जमलो. सो याबद्दलची सगळी डिटेल इन्फॉर्मेशन माझा लहान भाऊ प्रीतम किर्लोस्कर देईल. हो. प्रीतम, कम. हॅलो, तुम्हाला तुमच्या समोर प्रेझेंटेशन दिसतंय? ओके, गुड. सो आता मी सुरू करतो. येस. ए, तिकडे काय? इकडे. मिस्टर प्रीतम, तुम्ही सांगताय ते पटतंय आम्हाला, पण प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काही प्रोज आणि कॉन्स असतात आणि हे स्कूल प्रोजेक्ट उभं करण्याच्या आधी त्या सगळ्यांवर विचार करणं आवश्यक असतं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे प्रोजेक्ट ग्रामीण भागातल्या गरीब विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाशी निगडित आहे. येस. गुड. हेतू तर चांगला आहे, पण यासाठी पात्रतेचे निकष काय ठरवलेत तुम्ही? कारण फुकट मिळतंय म्हणल्यावर पात्र नसलेले लोक याचा फायदा उचलतील आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांना याचा लाभच मिळणार नाही. हो. आय होप याच्यावर तुम्ही नक्कीच काहीतरी विचार केला असणार, नाही का? आदित्य, ॲक्च्युली प्रीतम सर पुढे बोलणार होते, पण त्याआधीच तुम्ही हा प्रश्न विचारला. खरं तर प्रीतम सरांनी लांबचा विचार सुद्धा आधीच करून ठेवलाय. हो ना प्रीतम सर? म्हणूनच तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असलेल्या मुलांची निवड करण्यासाठी एक अभ्यास संस्था स्थापन करण्याचं ठरवलं. सर, मला तुमचं म्हणणं अगदीच पटतंय. कुठलाही प्रोजेक्ट सुरू करण्याआधी त्याचे प्रोज कॉन्स आणि संकटांची शक्यता जाणून घेणं खूप गरजेचं आहे, कारण संकट काही सांगून येत नाही. पण आमच्या कंपनीने या सगळ्या गोष्टींची खूप नीट काळजी घेतली. लवकरच आमचं अभ्यास मंडळ त्यांचं काम सुरू करेल आणि प्रत्येक गोष्ट नीट रिसर्च करून पारखूनच घेतली जाईल आणि मगच निर्णय घेतला जाईल. तुम्ही प्रश्न विचारण्याआधीच आमच्या प्रीतम सरांनी याच्यावर ॲक्शन घ्यायला पण सुरुवात केली. हो ना प्रीतम सर? हो. हो. पारू फोनवर खूप घाबरल्यासारखी वाटत होते. दिशा नेमकं असं कोणतं फोटोशूट करते की ज्याने पारू ऑकवर्ड झाली आहे? पारू काही प्रॉब्लेम मध्ये नसेल ना? पारू, काय अगं तू ही अशी चादर का गुंडाळून आलीयस? आतमध्ये काही घातलं नाहीयेस का तू? अगं दिशा, ऐक ना,
तू या पारूचं फोटोशूट असं चादर गुंडाळून करणारस का? म्हणजे किर्लोस्कर कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडर शूट हे असं चादर घालून होणार आहे? वा वा वा, मज्जा येणार. दामिनी मॅडम, उगाच काय बी बोलू नका. ए पारू, वेडी आहेस का ग जरा तू? त्या मस्करी करतायत, गंमत चालू आहे. आणि तू काय एवढी लाजतेस ग? तुला माहितीये मी केवढे एक्सपेन्सिव्ह आउटफिट्स आणले तुझ्या फोटोशूटसाठी, आणि तू ही गाणेरडी चादर गुंडाळून थांबली समोर. काढ बरं ती पटकन, चल. नाही, मी नाही काढलं. ओ गॉड, ड्रामेबाज. बरं बस, ये इथे बस. बस बस बस, ये. शुभ, येस मॅम. पारूच्या लेग्सचा आणि फेसचा कलर जरा मॅच नाही होते. जरा टोन चेक करशील का? फोटोज मध्ये छान नाही वाटणार. ओके. हात लावू नका दादा. हे मला नाही करायचं. हे नाही करायचं म्हणजे? हा, असं कसं बोलतेस तू? पारू, तू किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची ब्रँड अँबॅसेडर आहेस, कळतंय का तुला? प्रत्येक वेळी नऊवार साडी किंवा भरलेल्या कपड्यांमध्ये शूट नाही होणार आहे अगं तुझं. आणि पारू, आपले हे फोटोज अब्रॉड जाणार आहेत, त्यामुळे मला ना हे फोटोशूट एकदम परफेक्ट व्हायला हवंय. ठीक आहे? आणि हो, सासू मॉम आणि किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजच्या प्रेस्टिजचा पण प्रश्न आहे. तुला कळतंय? ऐक ना चैत्राली, तिचे केस काहीतरी असे विचित्र विस्कटल्यासारखे झालेत. जरा नीट कर ना. ऐक, दुखतंय मला. हो, नाजूक. तू कॉस्ट्युम डिपार्टमेंट मधलास ना? चादर काढ. मॅडम चादर. नाही काढलं. मॅडम नाही म्हणतात येत. ए पारू, चल पटकन चादर काढ. अरे काय नाही 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 लावलंयस? किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची ब्रँड अँबॅसेडर आहेस ना तू. मान सन्मान मिळतो, प्रतिष्ठा मिळते, हातात चेक मिळतो, होर्डिंग्सवर फोटोज लागतात, तेव्हा आवडतं ना सगळं. हा, आणि मग कंपनीसाठी काहीतरी करण्याची वेळ येते तेव्हा ही असलं नाटकं करतेस का तू? हे बघ, गपचूप या आहेत त्या कपड्यांमध्ये मी सांगेन तसं फोटोशूट करायचं, कळलं? चादर काढ. तू अशी नाही ऐकणार. चादर काढ. अगं काय करते पारू? पारू, अगं पारू, आता आपण दोघींनी लपाछपी खेळायची का? पकडू मी तुला? पकडू? या पकडू. देवा, देवा, कुठल्या चुकीची एवढी मोठी शिक्षा देतोयस मला? मला मला सोडव रे यातनं. देवी आई या फोटोशूटसाठी आहे ना, ही अशी कपडं मला घालायला देण्यासाठी तयार कशा झालं काय माहिती.
नको रे एवढी मोठी शिक्षा देऊ. अगं लाजू नको पारू, बाहेर ये. दामिनी आंटी ती अशी नाही ऐकणार. मी आणते तिला. पारू चल बाहेर चल. नाही चल बाहेर. थांब इथे. सासू मॉमनी डोक्यावर चढवलंय म्हणून खूप माज आलाय ना तुला. आज मी तुझी ब्रँड अँबॅसेडर होण्याची हौस पूर्ण जिरवून टाकते.